मित्रांनो, इंग्लिशवाला चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपण या ठिकाणी 10वीच्या पेपरसाठी एक सिरीज घेऊन आलेलो आहोत. पूर्ण क्वेश्चन पेपर आपण सोडणार आहोत आणि याच्यानंतरही आपण त्या ठिकाणी A1, A2, A3, A4, A5 सेपरेट कसे सोडवायचे त्याचंही टेक्निक या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि म्हणून संपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत चला, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आता पहा, आज आपण या ठिकाणी रायटिंग स्किल मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 A1 पाहिलेला आहे. आज B1 और B2 आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. 5 मार्काची ऍक्टिव्हिटी त्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत. एकदम सोपी ऍक्टिव्हिटी आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक तर B1 किंवा B2 दोन्ही मधनं एकच आपल्याला फिक्स त्या ठिकाणी करायचं आहे. आता याला और काय स्पीच रायटिंग आहे, पण इन कंपॅरिझन विथ स्पीच रायटिंग तर आपल्याला डायलॉग रायटिंग जे आहे ते सोपं आहे. आता डायलॉग रायटिंग कसं दिलेलं आहे बघा इथं, तर इथं 3 याच्यामध्ये दिलेलं आहे. पहिल्यांदा एक डायलॉग दिलेला आहे 1 मार्कासाठी, दुसरा एक डायलॉग 2 मार्कासाठी आहे आणि तिसरा जो डायलॉग आहे तो 3 मार्कासाठी आहे. लक्षात आलं? तर याच्यामधनं जास्त मार्क्स याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात. फक्त व्यवस्थित लक्ष देत चला. आता बघा कशा पद्धतीने आपल्याला जायचंय, तर इथं B1 और B2 आहे. लक्षात घ्या, प्रश्न व्यवस्थित वाचत चला. B1 और B2 दोन्हीतून एकच लिहायचं आहे. आता काही जण काय करतात, फालतू मध्ये उगाच एक्स्ट्रा लिहित बसतात, त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून जे मोजकं आहे, जे गरजेचं आहे तेवढंच लिहायचं, त्याचे मार्क तुम्हाला मिळून जातील. याचं ऑर जरी लिहून ठेवलं, दोन्ही बरोबर असले तरी कोणत्या तरी एकाचेच मार्क पकडले जातात आणि तुमची मेहनत त्या ठिकाणी वाया जाते. आणि म्हणून आपण काय करायचं, एक्स्ट्रा लिहित बसायचं नाही. ओके, आता पहा डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग स्पीच आहे. मग आपण डायलॉग रायटिंग लिहिणार आहे, ड्राफ्टिंग स्पीच कडे पाहिजेच नाही. मग डायलॉग रायटिंग मध्ये बघा, आता पहिला 1 मार्क कसा फिक्स करायचा, तर इथं पहा, आता प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. आता जम्बल्ड म्हणजे कसे रे, जम्बल्ड म्हणजे खालीवर दिलेले असतात आणि आपल्याला ते काय करायचे, त्याच्यापासून एक मिनिंगफुल डायलॉग तयार करायचा असतो. आता मला एक सांगा बरं मराठीमध्ये, हे पहा, एखादा जर डायलॉग तुम्हाला 4 ओळी जर मी सांगितल्या तर तुम्ही त्या ठिकाणी त्या करू शकता. बघा, तिचं लग्न झालं, ती वारली, ती जन्माला आली आणि तिला मुलं झाले. हे कसं दिलेलं आहे, जम्बल्ड आहे. मग जम्बल्ड मध्ये आपल्याला काय करायचं की आता तसं कसं म्हणणार, तिचा जन्म झाला, तिचं लग्न झालं, तिला मुलं झाले आणि मग ती वारली, है की नाही? या पद्धतीनं तुम्हाला जम्बल्ड झाले. पण इथं आता थोडस आपल्याला ते वाचता येत नाही इंग्रजीचे, ते प्रॉब्लेम येतोय. मग आपल्याला काय करायचंय बघा, इथं एकदा दोन ग्रुप करून घ्यायचे. मग एक प्रश्न आणि एक उत्तर. बघा, आपण आता प्रश्न या ठिकाणी शिकलेला आहे. बघा, ऍक्झिलरी क्वेश्चन जो आहे किंवा WH क्वेश्चन इथं दिला जातो. ओके, मग ऍक्झिलरी क्वेश्चनचं आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ज्याचं उत्तर काय येतं रे, येस नो येतं. आणि WH क्वेश्चनचं उत्तर आपल्याला नेहमी काय येतं रे, इन्फॉर्मेशन दिली जाते. लक्षात आलं बघा, म्हणजे आपल्याला 2 ग्रुप याच्यामध्ये करायचे. मग येस नो एकदा ऍक्झिलरी क्वेश्चन. आता इथं जर पाहिलं तर हॅव हे ऍक्झिलरी आहे, शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणून हा ऍक्झिलरी क्वेश्चन आहे. इथं WH वर्ड विच आहे, इथं प्रश्नचिन्ह आहे म्हणजे हा WH क्वेश्चन आहे. लक्षात येतंय का बघा, एकदा 2 ग्रुप करा. मग हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम, याचं उत्तर काय असावं लागणार आहे, अबे इथं त्याचं उत्तर येस आलं. मग एक गोष्ट आपल्याला माहित झालेली होती की ऍक्झिलरी क्वेश्चनचं उत्तर येस किंवा नो येत आहे. मग कोणतं खाली कोणतं वर, आधी प्रश्न का आधी उत्तर, हे नंतर पाहू आपण. पण याचं उत्तर हे आहे, म्हणजे ही एक जोडी झाली. आणि विच इज युअर फेवराइट गेम, ऑफकोर्स कबड्डी. अबे इथे कबड्डी गेमचं नाव आहे म्हणजे हा एक ग्रुप झाला. लक्षात आलं का बघा. मग आपण आधी काय विचारणार तो अंदाज लावायचा. मग आपण आधी काय विचारणार आहे, विच इज युअर फेवराइट गेम, म्हणजे हे वाक्य 1 नंबरला घ्यायचं आणि त्याचं उत्तर ऑफकोर्स हे त्याच्यामध्ये कबड्डी हे 2 नंबरला घ्यायचं. त्याच्यानंतर हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम, म्हणजे या गेमच्या विषयी तो विचारलेला आहे म्हणून यानंतर जाईल. आणि मग तिथं यस आय हॅव गॉट सम अवॉर्ड्स हे 4 नंबरला जाईल. म्हणजे मग असे नंबर टाकायचे की त्याच्या पुढं नाहीये, तर मग डायरेक्ट हे वाक्य उचलायचं, 1 नंबरला लिहायचं, हे 2 नंबरला लिहायचं, हे 3ला लिहायचं आणि हे 4ला त्या ठिकाणी देऊन द्यायचं. अशा पद्धतीनं फक्त हाई ते तुम्हाला जम्बल्ड दिलेलं आहे ते फक्त क्लिअर करायचं. हे एकदम त्या ठिकाणी सोपं आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर पुढे पाहता, आता इथं कम्प्लीट द डायलॉग हा 1 मार्काला आहे. परत
मग काय करायचं, इथं दोन प्रश्न दिले जातात. अनिल काय म्हणतोय, विच इज युअर फेवराईट बुक. आता बघा, ज्यावेळी अशा पद्धतीचा डब्ल्यूएच क्वेश्चन येईल बघा, मग डब्ल्यूएच क्वेश्चन कसा असतो रे, डब्ल्यूएच वर्ड नंतर तुम्हाला एक तर ऍक्झिलरी येतं किंवा D3 येतं. D3 म्हणजे काय रे, D3 म्हणजे डू डज डीड. ओके, मग ऍक्झिलरी येतं कशाच्या नंतर रे, डब्ल्यूएच वर्ड नंतर ऍक्झिलरी येतं, त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो. डब्ल्यूएच वर्ड नंतर डू डज डीड येतं, त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो. फक्त यांना साधं करून घ्यायचं. काय करायचं, साधं. मग यांची फक्त आदला बदल करायची, झालं साधं. सब्जेक्टला तिकडून न्यायचं, सब्जेक्टला इकडून आणायचं, ऍक्झिलरी तिकडून न्यायचं, डब्ल्यूएच वर्ड काढून टाकायचं साधं करताना. इथं डू डज डीड जर आलं तर डू जर काढलं तर पुढच्या क्रियापदात काही बदल होत नाही. डज काढलं तर जे एस एस आहे ते पुढच्या क्रियापदाला त्या ठिकाणी काय करायचं रे, एस किंवा ईएस लावायचं. आणि डीड जर काढून टाकलं तर पुढच्या क्रियापदाचं V2 करायचं. लक्षात घ्या, साधं करणं एकदम सोपं. काय करणार, डब्ल्यूएच वर्ड नंतर डब्ल्यूएच वर्ड काढल्यानंतर जे ऍक्झिलरी राहतं, ऍक्झिलरी आणि सब्जेक्ट यांची आदला बदल केली की ते साधं झालं. डब्ल्यूएच वर्ड नंतर जर डू डज डीड पैकी आलं तर डब्ल्यूएच वर्ड काढायचा, डू डज डीड काढायचं, आणि डू काढलं तर पुढचं जे क्रियापद आहे तुमचं त्याला एस काही करायचं नाही. डज काढलं तर एस लावायचं, डीड काढलं तर त्याचं V2 करायचं. ओके, लक्षात येते का बघा. आता इथं पहा, विच इज, इथं काय आलं, विच काढलं आपण, इज काढलं आणि फेवराईट बुक. मग युअर फेवराईट बुक इज असं आपलं साधं झालं. मग काय करायचं रे, आपल्या नियमाप्रमाणे यूच आय करा, यू जर ऑब्जेक्ट म्हणून आलं तर त्याचं मी करा, आणि युअर जर आलं तर त्याचं काय करा रे, माय करा. एवढे बदल करा. तुम्ही जर आता युअर फेवराईट बुक जर म्हटले तर तपासणारला तर काय असं म्हणू शकत नाहीये की युअर फेवराईट बुक इज, तसं नाहीये. युअर तपासणारला जर तुम्ही असं म्हटलात युअर फेवराईट बुक इज तर त्याला काही घेणं नाहीये. तर आपल्याला विचारलेलं आहे म्हणून या युअरचं काय होईल रे, माय फेवराईट बुक इज. हवं इथं आपण घेतलंय माय फेवराईट बुक इज. आता मी इथं श्यामची आई दिली आहे. एखाद्याला जर वाटलं बाबा याची स्पेलिंग लय अवघड आहे, तुला येतंय ते लिही, ही जग मार, बाकी काही विषय राहिला नाही. तुमचा अर्धा मार्क इथं झाला. हे साधं करून घ्या म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक होणार नाही. आणि मनानं तिथं काय विचारलंय तेवढं एक नाव त्या ठिकाणी टाका, आणि व्हॉट टाईप ऑफ बुक इट इज. मग व्हॉट टाईप ऑफ बुक, ते कोणत्या प्रकारचं पुस्तक आहे, तर इथं परत काय करा, इट इज करा, किंवा इट म्हणजे काय रे, द बुक, किंवा इट इज म्हटलं तरी चालेल. आणि मग अबाउट द लव्ह रिलेशन बिटवीन मदर अँड हर सन. ओके, तर या पद्धतीनं हे दोन प्रश्न साधे करा आणि त्या दोन प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये लिहून द्या. तुमचा 1 मार्क त्या ठिकाणी झाला. ओके, तर अशा पद्धतीनं हे 2 मार्काच्या 2 ऍक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला डायलॉग रायटिंग आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला आता काय रे, चला पुढं. तर यामध्ये बघा, आता राईट अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन द गिव्हन थीम किंवा गिव्हन टॉपिक. किती मार्काला आहे आता, 3 मार्काला आहे. आता इथे एक गंमत आहे बघा, व्यवस्थित पहा की इथं काय करायचं, जो विषय दिलेला आहे तो विषय वर टाकायचा. इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन, मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. कमीत कमी किती पाहिजे, 3 पाहिजे. एक्सचेंजेस म्हणजे काय, तो एकदा बोलला, हा एकदा बोलला, हा एकदा बोलला, तो एकदा बोलला, तो एकदा बोलला, हा एकदा बोलला. समजले, 3 वेळा व्हायला पाहिजे. कळलं का? ओके. परंतु इथं एक ध्यानात ठेवायचं, अप्रोप्रिएट बिगिनिंग अँड अप्रोप्रिएट एंडिंग या ठिकाणी महत्वाचं आहे. मग आता मला सांगा, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन या विषयावर तुम्हाला डायलॉग रायटिंग करायचंय. म्हणजे आपण बोलायचंय, तो बोलणार, त्यानं बोलायचंय, आपण बोलणार. अशा पद्धतीनं 3-4 वेळा आपल्याला या ठिकाणी बोलायचंय, पण इंग्रजीत बोलायचंय. आणि म्हणून आपला थोडा प्रॉब्लेम येतो. काही घाबरायची गरज नाही. आपण या ठिकाणी काय करणार आहे, आता राम अँड श्याम आहे, कोणीतरी एक जण अगोदर भेटणार, बोलताना तो गुड मॉर्निंग श्याम, हाऊ आर यू, ही झाली अप्रोप्रिएट बिगिनिंग. तो पण म्हणणार आय एम फाईन, किंवा तो पण परत म्हणणार गुड मॉर्निंग आय एम फाईन. ओके, सुरुवात झाली. मग कोणताही डायलॉग आला तर ही जगमारा पहिली. ओके, मग आपण विषयाकडे जा. बऱ्याच वेळा काय होतं रे, आपण बरेच दिवस आधी ठरवून टाकतो, काही झालं तरी चालल, आज हिला प्रपोज करायचं, आणि बऱ्याच दिवसाचं 1-5-7 महिने ठरवतो, आणि वेळ आल्यानंतर आपण घाबरून जातो,
सगळं आधी पाठ करून ठेवलेलं असतं, काय काय विचारायचं काय काय विचारायचं, आणि वेळ आली की आपण गपकन म्हणतो टोपल्या यायचं बरं आहे का, म्हणजे सगळं विसरून जातं. असं होऊ देऊ नका. मग इथं पाहता, व्हॉट इज द सब्जेक्ट ऑफ युअर प्रोजेक्ट. अरे तुझ्या प्रोजेक्टचा सब्जेक्ट काय आहे? श्याम काय म्हणतो, इट इज इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. आय डोंट नो व्हॉट टू राईट इन इट. मला माहित नाही राव त्यात काय लिहायचं. तर बघा आता राम काय म्हणतो, आय माइट हेल्प यू. मी तुला मदत करू शकतो. इट इज हायली इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. प्रत्येकाला महत्वाचं आहे. यस रिअली इट इज इम्पॉर्टंट. यस रिअली इट इज इम्पॉर्टंट, है की नाही. तर या ठिकाणी आपण इट इज इम्पॉर्टंट महत्वाचं आहे. राम, एज्युकेशन गिव्स अस नॉलेज विच कंट्रीब्युट्स टू आवर डेव्हलपमेंट. आपली डेव्हलपमेंट होती बाबा त्याच्यामधनं. नंतर श्याम, आय रीड समवेअर इट ऑल्सो टीचेस मॉरल्स ऑफ ह्युमॅनिटी. मी कुठेतरी वाचलंय बाबा, ते आपल्याला तत्व सांगतं मानवतेचं. राम, इट इज ट्रू. इट टेल्स पीपल हाऊ टू थिंक अँड मेक डिसिजन. ओके. नंतर श्याम काय म्हणतोय, थँक्यू फॉर हेल्पिंग मी. राम, इट्स माय ग्रेट प्लेजर. ओके. या पद्धतीनं आपल्याला छोटे छोटे डायलॉग, छोटे छोटे कन्व्हर्सेशन त्या ठिकाणी करा. आणि त्याच्यानंतर पाहता आणखी एक दोन डायलॉग आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आणखी एक डायलॉग मी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर तिसरा तुम्ही त्या ठिकाणी पहा. आता पहा, राईट. आता फक्त विषय बदलणार आहे. काय बदलणार आहे? विषय बदलणार. मग राईट द डायलॉग बिटवीन हेडमास्टर अँड अ स्टुडंट हु हॅज लॉस्ट हिज हर बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस. हीच किंवा हर कोणाची तरी, तिची हरवलेली असेल नाही तर त्याची हरवलेली असेल, आपल्याला काय घेणे, पण कोणाची तरी एकाची द्या. मग आता इथं राईट मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. किती लिहायचे इथं? पण 3 लिहायचे. मग पहा आता, हेडमास्टर. कोण आहे इथं? हेडमास्टर. यस डिअर, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? राम, सर, I have lost my bicycle from the school campus. But headmaster, oh, it's really bad. Where was your bicycle parked? The parked mana parked. Okay. Where was your bicycle parked? Ram, it was at the left of the school entrance. कुठे होती? स्कूल एंट्रन्सच्या लेफ्टला होती. Headmaster, that is a secure place. We will see in CCTV camera and find out the thief. डोंट वरी. ओके. नंतर पुढे पहा, थँक्यू सो मच सर. ओके. तर या पद्धतीचं आपलं या ठिकाणी झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर पहा पुढचं, म्हणजे असे वेगवेगळे काही जरी आलं तर फक्त विषय बदलणार आहे. आता इथं काय रे? इथं पहा, इथं राईट द डायलॉग बिटवीन टीचर अँड स्टुडंट ऑन इम्पॉर्टंट ऑफ योगा. स्टुडंट, गुड मॉर्निंग टीचर, कॅन यू टेल मी व्हाय योगा इज इम्पॉर्टंट? ओके. गुड मॉर्निंग. मग योगा काय इम्पॉर्टंट आहे ते टीचरनं सांगितलंय. स्टुडंट, दॅट साऊंड्स इंटरेस्टिंग. डज इट ऑल्सो हेल्प इन रिड्युसिंग स्ट्रेस? येस इंडीड. योगा इन्क्लूड्स ब्रीदिंग एक्सरसाइजेस अँड मेडिटेशन that are very effective in reducing stress and anxiety. Student, how often should one practice yoga to see its benefit? Teacher, practicing yoga for at least 30 minutes a day can bring significant benefit. दिवसाला 30 मिनिटं. कन्सिस्टन्सी इज द के. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढं ओके. आता पहा, स्टुडंट, थँक यू टीचर, आय विल डेफिनेटली स्टार्ट प्रॅक्टिसिंग योगा. टीचर, यू आर वेलकम. म्हणजे ही अप्रोप्रिएट एंडिंग पण आपली त्या ठिकाणी झाली पाहिजे. तर बघा आता इथं आपल्याला B1 और B2 मध्ये आपल्याला B1 घ्यायचं. त्याच्यामध्ये एक जम्बल्ड डायलॉग आहे, तो उलटा पालटा दिलेला आहे, तो आपल्याला सरळ करायचा आहे. दुसऱ्यांदा 2 प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न साधे करा. त्या 2 प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं लिहा. आणि तिसऱ्यांदा तुम्हाला एक इमॅजिनरी डायलॉग त्या ठिकाणी दिला जातो, तो डायलॉग त्या ठिकाणी व्यवस्थित करा. कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी राहणार नाही. आणि त्याच्यानंतर त्याला आता हे ऑर आहे ड्राफ्टिंग स्पीच, याच्याकडे पाहूच नका, काय दिलंय ते पाहिजे गरज नाही. डायरेक्ट आपल्याला आता पुढचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणानं आपण तो त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी काय करा की व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पाहत चला. काही जर अडचण आली तर निश्चितपणाने त्या ठिकाणी सांगा. आणि ज्याला शक्य आहे, जे जवळपासचे आहेत, ते सोनईमध्ये 28 तारखेला सकाळी 8 ते 5
या वेळेमध्ये 200 रुपये फी भरून ऑफलाईन लेक्चर त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी सगळ्या की एकाच वेळी सगळे टेक्निक्स त्या ठिकाणी दिले जातील. तर प्रत्येकानं त्या ठिकाणी लेक्चर मिस करू नका. या ठिकाणी त्याचा निश्चितपणानं फायदा होईल. शनिवारी 1 मार्चला तुमचा इंग्रजीचा पेपर आहे. सर्वांना इंग्रजीच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. बाय.